शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान, कौशल्य आणि योग्य दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे त्याचे जीवनमान सुधारते आणि समाजाच्या विकासाला मदत होते। शिक्षणाने आत्मविश्वास वाढतो, सामाजिक जाणीव वाढते आणि चांगले करिअर करण्याची संधी मिळते। हनुमंत मलाव कुटुंबानं सामाजिक कार्य म्हणून संकेतदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय तारापूर तसेच संकेतदादा संस्था उभा केल्या। बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनियर कॉलेज पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारापूर गावचे सरपंच सौ भारती जगताप, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भटक्या व विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, पंढरपूर ITI संस्थेचे प्राचार्य ओंबासे, DY महाराष्ट्र संस्था चालक असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीराव ढोबळे, अकलूज शिक्षण संस्थेचे संस्थापक भारती पाटील शेख सर यांच्या उपस्थितीत प्रथम विद्येची देवता सरस्वती यांना वंदन करत प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थित सर्व मान्यवरांसह दीपप्रज्वलन करण्यात आले। यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर हर्षदा भोई या लहान मुलीने केलेल्या अप्रतिम डान्सवर व लावणीवर केलेली अदाकारी नृत्याने उपस्थितांची मन जिंकली। तर मयूरी धोत्रे व तिची सहकारी मैत्रीण यांनीही अप्रतिम डान्स केला। खरं तर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हनुमंत मलाव यांनी आपल्या संस्थेचा लावलेल्या छोट्या रोपट्याचं आज वटवृक्ष होताना दिसून येत आहे। ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, अगदीच याच म्हणीप्रमाणे प्राध्यापक हनुमंत मलाव यांच्या यशामध्ये त्यांची पत्नी व संस्थेचे संचालक सौ लक्ष्मी मलाव सर्व कुटुंबाचाच हात आहे। यानंतर नावारूपाचे संदेश दादा मलाव व दोन्ही कॉलेजचे प्राचार्य असलेल्या स्नेहल मलाव यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। खरं तर सरकार मान्यता प्राप्त ITI कोर्स असलेले संदेशदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय व संदेशदादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनियर यांचा आलेख पाहता वर्षानुवर्ष राज्यातून विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते। तरी या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असून येणाऱ्या काळात हस्तकला कार्यानुभव क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळांमध्ये सुवर्ण संधी असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितले। यावर मार्गदर्शन करण्यात आले। तरी सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक हनुमंत मलाव सर यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये सहभाग नोंदविण्याचेही आवर्जून सांगितले। यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार योगेशजी तोरणे सर यांना देण्यात आला, तर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांचाही सन्मान करण्यात आला। तसेच उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला निरोप समारंभ वेळी मनोगत व्यक्त केले। तर यावेळी मागासवर्गीय बहुउद्देशिक संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश बंदपट्टे, आंबेडकरवादी शहाजी शिखरे, पुरोगामी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमारे, तारापूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष जालिंदर शेळके यास आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बंदपट्टे व बाबासाहेब प्रक्षाळे सर तसेच आभार प्रदर्शन स्नेहा जानकर मॅडम यांनी केले। आता तुम्ही बाहेर पडत आहे, परीक्षा होते, कितना बाहेर पडल्यावर तुम्हाला काय करायचं हे फर्मली ठरवा। आम्ही काय करणार, उद्देश काय, काय शिकलोय, तुम्हाला रोजगाराची संधी सांगतो। इथं पत्रकार मित्रही उपस्थित आहेत। येत्या 26 तारखेला ITI पंढरपूर मध्ये 26 नामवंत कंपन्या येत आहेत। रोजगार मेळावा आयोजित केलाय। आपणही कॅम्पस इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहा, आपलं भविष्य आजमावून बघा। अप्रेंटिसची सोय आहे, परमनंट भरतीसाठी सुद्धा कंपन्या घेणार आहेत। आणि तो मेळावा ITI पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ आणि टाटा स्ट्राइव यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर सांगतो, आता आमच्याकडं हे जे 3 नेते आलेत, सरपंच मॅडम हे एक नेते, सर्वांच्या संस्थेचे प्रवेश चालू आहेत। प्रवेश घ्या,
शासकीय ITI मध्ये सर्व ठिकाणी प्रवेश चालू आहेत, त्याचा लाभ घ्या. पण पुढे जाऊन शिकताना आई वडिलांना मात्र विसरू नका. कारण बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम बघितले, आपल्यासारख्या सुशिक्षितांचेच आई वडील तिथं आहेत. 300 रुपये मजुरी करणाराचे आई वडील त्याच्या घरात आहेत. आपण शैक्षणिक दृष्ट्या शिकलो म्हणजे लय मोठे झालो असं नाही. सुसंस्कृतरित्या चांगलं घडूया. संदेश दादा, विठ्ठल रुक्माईला जपा, तसेच हे भविष्यातलं महात्मा फुले सावित्रीबाई, एवढीच विनंती करतो. मी कार्यक्रमाची सुरुवात खरं तर सगळ्यांची नावं घेऊन करायला पाहिजे होती. आदरणीय व्यासपीठ हे ते मी नाही केले. मी सगळ्यांची माफी मागतो. पुनश्च इथं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे आभार. मल्हार सरांनी आम्हाला इथंपर्यंत बोलवलं, आमचा उचित मान सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर असे आभार मानतो. प्रवेशात शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. आणि आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो तेही सगळे उपस्थित केले. जेवायचं तेवढं त्यांचं बघा. धन्यवाद. आणि हे जे कॉलेज उभा केलं, कॉलेज उभं करताना मला माझ्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मलाव व माझा मुलगा नावारूपाचे संदेश दादा या नावानं मी जी शाळा उभा केली त्यांचे मला सतत मार्गदर्शन असतं, सतत साथ असते. व दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य, माझी मुलगी स्नेहलताई मलाव व हे आमचं छोटंसं कुटुंब आहे. आणि या ठिकाणी तोरणे सरांचा देखील आम्हाला चांगलं सहकार्य असतं. रोहिणी धोत्रे मॅडमने पण चांगलं आपलं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. साहेबांनी देखील विठ्ठलाचं, आता सध्या वारीचा दिवस आहे, विठ्ठलाच्या संदर्भात आपल्याला त्यांनी क्लिप म्हणजे सांगितली, जी काही माहिती नव्हती ती माहिती करून दिली. आणि वास्तविक मुद्दा आमचे ढोबळे सरांनी सांगितलं. मल्हार सरांच्या पाठीमागे आम्ही सतत असतो आणि सतत ते आमच्या पाठीमागे केव्हाही पण फोन करा, अधिकारी वर्गांना समजून सांगतात. आमचे मल्हार सर आहेत, लाडके मल्हार सर आहेत, आणि ते तेवढं काम झालं साहेब त्यांचं ऐकतात. साहेबाविषयी साहेबांना त्यांच्याविषयी खूप मोठा अभिमान आहे. मला एकच सांगायचं आहे, जर मोठं व्हायचं असेल तर तुमचा विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल. जोपर्यंत तुमचा विचार बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही. आता सांगण्याचा मुद्दा बरंच काय आहे. मी अनेक गोष्टी धाडसाना बऱ्याच ठिकाणी मी उडी घेतो आणि काही गोष्टी सक्सेस होतात, काही गोष्टी अपयशी येतात. परंतु या माळावरती जे छोटंसं रोपटं लावलं, ती रोपटं लावताना मला खूप त्रास झाला. परंतु मी मागासवर्गाचा माणूस आहे. अनेक लोकांनी मला थोडी साथ दिली, सहकार्य केलं, म्हणून मी आज या ठिकाणी ताटमाने उभा आहे. आणि मला सतत माझी ही जी टीम आहे, ह्या टीमच्या जीवावर मी अगदी मोठ्यापणाने मी उड्या मारतो आणि मी कोणालाच मी घाबरत नाही. तर मी जास्त काही बोलत नाही. तर सर्वांनाच कला शिक्षक या संदर्भात प्रत्येक शाळेवर एक जॉब भेटणार आहे. ATD शिक्षक, BPED शिक्षक आणि CT शिक्षक. आता मी म्हणतो तुम्हाला एवढी मी फी घेतो, ह्याच्या चौपटीने फी होईल. कारण जर शिक्षक आता उद्या भराले मराठी शाळेवरती जास्त फी होईल, तर मी म्हणणार ना तसं आम्ही जास्त फी गेला असं म्हणणार नाही. कमी फी मध्ये चांगलं शिक्षण मी देतो. कारण माझा एक रिझल्ट आहे. पुणे, मुंबई, बारामती, बीड, परळी, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर प्रत्येक मुलाला साहेब मी सांभाळून घेतो. त्याच्यामुळे मी जसं विद्यार्थी त्यांना माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. मी एका ठिकाणी मुख्याध्यापक आहे, मतिमंद राजश्री शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय उस्मानाबाद. माझ्या का आमच्या संस्थेचे एक शिक्षक आहेत, आंधळकर सर जरा मोठा, आमच्या साहेबांच्या 7 शाळेत, त्यांना पण माहित आहे. मी राजश्री शाहू महाराज मतिमंद शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. 2004 पासून माझा जॉब आहे. आज 20 वर्षाला मला मी नोकरी करतोय. आणि ही स्वतःची, कारण शिक्षक असल्यामुळं ह्या क्षेत्रात काय असतं हिचा म्हणतात ना, शाळेचा हेडमास्टर चांगला तर शाळा चांगली, शाळेचा हेडमास्टर चांगला तर शाळा चांगली. हेडमास्टर जर चुकीचा असेल तर शाळा सगळी चुकीची. कारण आपल्याला चालवायचं आहे तर चांगलं चालवायचं. बरं, आता मी मला माझ्या संदर्भात बऱ्याच मुलांनी, बऱ्याच सहमित्रांनी, साहेबांनी चांगलं मत व्यक्त केलं. मी काही जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ होत आला.
एवढं बोलून भाषेत सांगा बरं. साहेबांचं एक असं म्हणणं होतं. खरंच साहेबांना माझी एक विनंती आहे, आम्ही पालखीची भुई साहेब, पालखीची भुई आम्ही आहे. मी पण जातीने भुयाचा आहे, आम्ही भुयाचा आहे आणि मी पालखीचं भुई म्हणून आम्हाला मान आहे. आणि विठ्ठलाच्या कानामध्ये दुसरं काय दिसलं नसून फक्त मासा